नमस्कार. येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ह्या शुक्रवारी निफ्टी 13,258 ह्या पातळीवर बंद झाला. ह्या आठवड्यात निफ्टीने एकूण 289 अंकांची भरघोस कमाई केली. एकूण टक्केवारीत निफ्टीने 2.22% वाढ दर्शवली. ह्या आठवड्यातील सर्वात मोठी तेजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी झाली. ह्या आठवड्यात निफ्टीने त्याची आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी 13,277 ही गाठली आणि बंद होताना निफ्टी खूपच सकारात्मकरित्या त्याच्या सर्वकालीन सर्वोच्च पातळीजवळ बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या पाहता महत्त्वाचे दिशादर्शक हे अति खरेदी पातळीजवळ आहेत. तरीही सध्या ते निफ्टीचा भक्कम सकारात्मक कल हा 13,530 ह्या पातळीकडे दर्शवतात. दिवसाच्या आलेखावर बाजाराचा भक्कम आधार हा 13,145 ह्या पातळीवर आणि त्याखाली 12,960 ह्या पातळीवर असेल. जर बाजार 12,960 या पातळीच्या खाली बंद झाला आणि टिकला तर तो बाजाराच्या कमकुवतपणाचा पहिला संकेत असेल. तरीही त्याची शक्यता फार कमी वाटते. वरच्या बाजूस बाजाराला 13,360 आणि 13,530 ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. लघु आणि मध्यम गुंतवणूकदारांनी 12,960 ही पातळी धोक्याची आधारभूत पातळी ठरवून खरेदी करावी. कमकुवत बाजारात खरेदी हीच लघु आणि मध्यम गुंतवणूकदारांसाठी येत्या आठवड्यात आदर्शवत योजना असू शकते. आम्ही येत्या आठवड्यासाठी 2 कंपन्यांचे समभाग खरेदीसाठी सुचवू इच्छितो. त्यापैकी पहिला आहे युनायटेड फॉस्फरस लिमिटेड. ह्या समभागाचा सध्याचा बाजारभाव हा 455 रुपये 70 पैसे हा आहे. हा समभाग 455 रुपये ते 450 रुपयापर्यंत खरेदी करून त्याचे पुढील लक्ष्य 490 रुपये इतके राहील व ह्या समभागाची धोक्याची आधारभूत पातळी 435 रुपये राहील. दुसरा समभाग आहे तो म्हणजे ज्युबिलंट लाईफ सायन्स लिमिटेड. हा समभाग सध्याच्या घडीला 820 रुपये इतका आहे. हा समभाग 820 ते 810 ह्या रुपयांमध्ये खरेदी करून त्याचे पुढील लक्ष्य 880 रुपये इतके असेल आणि त्याची धोक्याची आधारभूत पातळी 775 रुपये राहील. तूर्तास इथेच थांबतो. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू. धन्यवाद.